श्री भास्कर भगरेजी। धन्यवाद मॅडम। माझ्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये 5 मे पासून सातत्याने नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडला आणि त्यामुळे उन्हाळ कांदा भिजला, खराब झाला, कांद्याला भाव मिळेल अशी आशा होती, परंतु आजपर्यंत कुठलाही बाजारभाव त्या कांद्याला मिळाला नाही। त्याचप्रमाणे द्राक्ष पिकाचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं, परंतु सततच्या पावसामुळे जी द्राक्षाची काडी तयार होण्यासाठी पुरेसा सूर्यप्रकाश पाहिजे होता, खतं मिळाली नाही। त्याचबरोबर बागेत सततचं पाणी राहिल्यामुळे मुळकूज झाली, बुरशीचा प्रादुर्भाव वाढला आणि त्यामुळे काडी परिपक्व झाली नाही। त्याचा परिणाम यावर्षी नाशिक जिल्ह्यातील जवळजवळ 75 ते 80% द्राक्ष बागा ह्या फेल गेलेल्या आहेत। शेतकऱ्यांचा पूर्ण हंगाम वाया गेला। शेतकरी त्यामुळे प्रचंड कर्जबाजारी झाला। बागेला उभं करण्यासाठी लाखो रुपये खर्च येतात। दरवर्षी हेक्टरी 5 ते 6 लाख रुपये खर्च येतो आणि राज्य सरकारने अतिशय तुटपुंजी मदत केलेली आहे। माझी विनंती आपल्या माध्यमातून केंद्र सरकारला की केंद्र सरकारने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना एक विशेष पॅकेज या निमित्ताने मदत करावी, कांद्याला हमीभाव द्यावा, कांद्याची निर्यात चालू ठेवावी अशी मागणी या निमित्ताने मी आपल्याकडे करतो।